नमस्कार. बोला रावजी हा आपला पॉप्युलर यूट्यूब चॅनल आणि त्याच्यावरचं बोल बाई बोल हे खास सेगमेंट. ह्याच्यामध्ये आपण आपल्या अनेक मैत्रिणींशी गप्पा मारतो. त्या नेमकं काय करतायत? त्यांनी कुठचं वेगळं पाऊल उचललंय? आपलं करिअर पर्स्यू करताना त्यांना कुठचे खास अनुभव आलेत, हे सगळं आपल्यासमोर उलगडतं आणि यायोगे आपण एका नवीन स्त्रीला भेटतो, एका नवीन मैत्रिणीला भेटतो आणि तिची गोष्ट ऐकतो. तिची गोष्ट ऐकणं हे आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. कारण त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकीला इन्स्पिरेशन मिळतं आणि आपल्याला काहीतरी करायचंय याची जाणीव पुन्हा जिवंत होते. अशाच एका मैत्रिणीला आपण आज भेटणार आहोत. तिचं नाव आहे श्रुती गणपत्ते. जर्नलिझम या क्षेत्रामध्ये तिने खूप वर्षांपूर्वी म्हणजे जवळ-जवळ 2 दशकांपूर्वी सुरुवात केली आणि यशस्वीपणे आज देखील ती त्याच्यामध्ये नवीन-नवीन प्रयोग करतीये. त्याच्यामध्ये तिने खूप अनेक वर्ष पत्रकारिता केल्यानंतर आता नवीन माध्यमाकडे देखील ती वळली आहे. आता हा प्रवास कसा सुरू झाला, त्याच्यामध्ये नेमकं काय-काय घडलं, हे सगळं आपण तिच्याकडनंच ऐकून घेऊया. श्रुती हाय. हाय. आमच्या या कार्यक्रमात तुझं खूप स्वागत मला आहे. बोलवल्याबद्दल थँक आणि यू. आज बोल बाई बोल आमच्या ह्या सगळ्या आपल्या या सगळ्या ज्या आपल्या म्हणजे लीडर्स प्रत्येक आहेत आपल्या. स्त्रीला असं छान वाटेल अशा लीडर्स आहेत. पण तुझ्याकडे बघून पण मला कायम असं वाटायला लागलं, की वाटायचं आणि वाटतं म्हणजे तुझ्यामध्ये कायमस्वरूपी लीडरशिप आहे. तर आपला हा जो कार्यक्रम आहे, हा बोल बाई बोल ह्याच्यामध्ये आपण एका स्त्रीचा वेगळेपणाचा प्रवास उलगडतो. पत्रकारिता तू केलीस, पत्रकारितेचा कोर्स केलास, त्याच्यानंतर वर्तमानपत्रात तू काम करायला लागलीस. पण त्याच्यानंतर राजकीय पत्रकारिता करतात, पण खूप वर्ष सातत्याने राजकीय पत्रकारिता करणं हे फार कठीण असतं. तर त्याच्यामध्ये तू कशी काय गेलीस? ओके. म्हणजे मला खरं तर सुरुवातीलाच हे राजकीय पत्रकारिता करण्याची संधी मिळाली अगदी नवीन असताना आणि तो अनुभव थ्रिलिंग होता, पण एक खूप जबाबदारी आणि खूप चॅलेंजही होता. कारण खूप कमी मुलींना राजकीय पत्रकारिता कव्हर करण्याची संधी दिली जाते आणि हे फील्डच पूर्ण म्हणजे काय म्हणतो आपण त्याला थोडं पुरुष प्रधान असल्यामुळे एक आपल्याला पण एक दडपण येतं, की आपण तिथे जाऊ का? आपण तिथे बोलू शकू का? आपण ते आपल्याला काही माहिती देतील का? तर हे सुरुवातीचे थोडे स्ट्रगल त्याच्यामध्ये डेफिनेटली असतात. पण मला दुसऱ्या बाजूने असंही वाटतं, की आपण सुद्धा स्वतःहून प्रयत्न अनेकदा करत नाही, की राजकारण हा विषय म्हटला, की लोकं थोडंसं म्हणजे नकारात्मक त्याच्याकडे बघतात किंवा लोकं दुर्लक्ष करतात, की त्यांना फार त्याच्यात इंटरेस्ट नसतो. पण तसं तो एक दृष्टिकोन न बाळगता आपणही म्हणजे राजकीय प्रक्रियेशिवाय जे काही आपला देश चालतोय, जो काही आपल्या समाजातल्या गोष्टी घडतायत, त्या होऊ शकत नाहीत. आणि त्या प्रक्रियेला एक पत्रकार म्हणून तुम्ही सतत प्रश्न विचारत राहणं, एक सतत त्यांच्याकडनं काही गोष्टी करून घेणं, ही तुमची जबाबदारी आहे हे असं जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत मला असं वाटतं, की त्या राजकीय पत्रकारितेतला जे इसेन्स आहे, तो आपल्याला कळणार नाही. राजकीय पत्रकारिता ही आम्ही म्हणजे आमच्यासारख्या ज्या माझ्या प्रेक्षक त्यांना मी रिप्रेझेंट करते. आम्ही टीव्हीमध्ये किंवा सिनेमांमध्ये खूपदा बघितली की एखाद्या सिनेमामध्ये एखादी महिला पत्रकार राजकीय पत्रकारिता करते किंवा पण नेमकं काय असतं राजकीय पत्रकारिता म्हणजे? राजकीय पत्रकारिता म्हणजे ही केवळ एखाद्या नेत्याशी जाऊन बोलणं किंवा त्याची मुलाखत घेणं किंवा त्याचं एखादं प्रेस कॉन्फरन्स कव्हर करणं किंवा एखादं इव्हेंट कव्हर करणं इतक्यापुरती मर्यादित नाहीये. तर राजकारणाची जी पूर्ण प्रक्रिया आहे, की त्याच्यामध्ये आपलं ॲडमिनिस्ट्रेशन असतं, त्याच्यामध्ये सरकार असतं, त्याच्यामध्ये विरोधी पक्ष असतात. त्यांच्यामधली होणारी चर्चा, त्यांच्यामधली होणारी देवाण-घेवाण, एखादा निर्णय घेताना पूर्ण पॉलिसी जी बनवली जाते एखाद्या विषयाची, तर त्या पॉलिसी बनवण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती एखादे प्रश्न जे विधानसभेमध्ये उपस्थित केले जातात, तर त्या प्रश्नाचं काय खरं म्हणजे स्वरूप काय आहे? त्याच्यामागे डेटा काय आहे? काय एक्झॅक्टली घडलं होतं? आणि त्याच्यावरती काय निर्णय होणं अपेक्षित आहे? तो झाला, तो नाही झाला, तो निर्णय झाला, पण मग पुढे तो इम्प्लिमेंट झाला का नाही झाला? असे वेगवेगळे त्याच्यामध्ये अंग राजकीय पत्रकारितेमध्ये येतात. ते फक्त राजकारण्यांपुरते मर्यादित नाहीत. कारण चित्रपट किंवा मालिकांमध्ये बऱ्याचदा फक्त राजकारणी आणि पत्रकार एवढीच इमेज दाखवली हो, जाते. त्याच्या पण अधेमध्ये खूप गोष्टी असतात. हां, तर त्या गोष्टी सुद्धा लक्षात घेणं, कारण ही एक मोठी प्रक्रिया आहे एखादा निर्णय घेण्याची किंवा राज्य चालवण्याची किंवा ते जे काही बोलतात त्याला एक काहीतरी बॅकग्राऊंड असते त्याची.
ही प्रक्रिया मुळात समजून घेणं, म्हणजे हायरार्की काय आहे आपल्या राज्यामध्ये ती समजून घेणं आणि त्याच्यावरती मग बातम्या करणं. म्हणजे मग त्याच्यावरती मे बी काहीतरी नवीन उपक्रम असेल त्याच्याबद्दलची बातमी असेल, काही पेंडिंग गोष्टी असतील की ज्या पूर्ण होत नाहीयेत, निर्णय झालेला आहे, अनाउन्समेंट झालेल्या आहेत, त्याची एखादी बातमी असू शकेल, करप्शनची एखादी बातमी असू शकेल किंवा काही वेगवेगळे त्याच्यामध्ये म्हणजे आस्पेक्ट्स असू शकतात त्या बातमीला. सुरुवातीला तू जेव्हा पत्रकारितेला सुरुवात केलीस त्यावेळेला काय चॅलेंजेस तू फेस केलीस? चॅलेंजेस तर माझ्या मते जे सगळ्या पत्रकारांना असतात तशाच पद्धतीचे चॅलेंजेस मलाही होते, की पहिले तर आपण म्हणजे बोलू शकू का? आपण प्रश्न विचारू शकू का? मग आपल्याला प्रश्न सुचेल का ऐन वेळेला? किंवा ऐन वेळेला समोरच्या माणसाने आपल्याला सांगितलेलं आहे तर त्याला आपण म्हणजे प्रतिप्रश्न विचारू शकू का? आपल्याला लिहिता येईल का व्यवस्थित? मग एखाद्या जेव्हा मोठ्या माणसाशी तुम्ही बोलता तर आपल्याला एक साहजिक दडपण येतं, की अरे बापरे! एवढ्या मोठ्या माणसाचं आपण मुलाखत घेणार आहोत तर आपण बरोबरच विचारू ना, मग आपण नीट म्हणजे त्याचं वाचून जायला पाहिजे, जरा अभ्यास करून जायला पाहिजे. तर हे स्ट्रगल सगळीकडे म्हणजे सगळ्याच पत्रकारांना नवीन जे पत्रकारिता सुरू करतात ते असतात आणि मुळात तुमचं एक स्थान तिथे निर्माण करणं, की पत्रकार खूप आहेत, पण मी वेगळी का आहे? किंवा अमुक एक माणूस त्याचं काय वेगळं स्किल आहे? कारण एकाच प्रेस कॉन्फरन्सला आपण जातो, पण प्रत्येकाची बातमी वेगळी असते. प्रत्येक जण त्याच्यातनं काहीतरी वेगळं सांगू इच्छितो किंवा सांगू शकतो. तर हे जे आहे एक अनुभवातनं येत जाणारं तुमचं स्किल आहे. ते मला असं वाटतं तो जो स्ट्रगल चा जो पिरियड असतो तो खूप महत्वाचा असतो. तो कारण पार केला की तुम्ही एका लेवलला कारण तो पोहोचू तुम्हाला शकता. शिकवत राहतो सातत्याने, की तुम्ही बरोबर. काय करायला पाहिजे. बरोबर. त्यामुळे स्ट्रगल तर त्याच्यामध्ये डेफिनेटली Definitely. असतंच पण असतं. मग त्याच्यामध्ये म्हणजे राजकीय पत्रकारिता म्हणजे राजकारण्यांबरोबर डील करणं डे टू डे बेसिसवरती हे कितपत चॅलेंजिंग आहे? हे कारण नक्की चॅलेंजिंग आहे कारण त्यांचं म्हणजे काय म्हणतो आपण जसे आपले काही बायसेस असतात किंवा आपले काही समज असतात तसे त्यांचेही असतात एक माणूस म्हणून. तर मुळात त्यांना हा विश्वास आपल्याबद्दल निर्माण करणं की मी इथे सिरियस जर्नलिझम करण्यासाठी आलेले आहे आणि मला बातमी हवी आहे किंवा मला काहीतरी माहिती तुमच्याकडनं हवी आहे किंवा मला काहीतरी कन्फर्मेशन पाहिजे आणि जर तुमच्यावरती त्यांचा विश्वास असेल की बाबा ह्या माहितीचा काही दुरुपयोग होणार नाही किंवा काही चुकीचं लिहिलं जाणार नाही, तर समोरचा माणूस ती बातमी द्यायला किंवा तुम्हाला एक कन्फर्मेशन द्यायला तयार होतो आणि हा त्या राजकारण्यांबरोबर विश्वास निर्माण करणं हा एक सगळ्यात मोठा चॅलेंज त्याच्यामध्ये असतो. कारण त्यांच्या वेळा अवेळा त्यांचं बिझी शेड्यूल याच्यामधनं मुळात तुमच्यासाठी त्यांनी वेळ देणं, त्यांना सातत्याने तुम्ही त्यांच्याशी बोलतं राहणं किंवा कुठच्या ना कुठच्या प्रकारे त्यांच्याशी कनेक्ट राहणं हे खूप गरजेचं असतं आणि हे आपल्याला म्हणजे थोडं विचारपूर्वक करावं लागतं. कारण सगळे पॉलिटिशियन काही खूप पटकन बोलायला तयार होतील अशी खात्री नसते. काही जण बोलतात, काही जण नाही बोलत. तर आपल्याला ते एक त्यांचं सुद्धा त्यांचं मानवी एक नेचर समजून त्याच्यानुसार आपल्याला काम हळूहळू करावं मैत्री लागतं. करावी लागते थोडी. मैत्री करावी लागते, त्यांना बोलतं करावं लागतं आणि आपल्याबद्दलचा विश्वास त्यांच्या मनात निर्माण करावा लागतो. पण मला सांग आता विश्वास निर्माण करतो आपण त्यांच्याशी, त्यांना बोलतो करतो सगळं म्हणजे आपण बातम्या करतो, पण बातमी करताना कधी कधी आपल्याला खूप नेगेटिव्ह बातम्या कराव्या लागतात म्हणजे काही नेगेटिव्हिटी असेल तर आपल्याला ती बातम्यांच्या अनुषंगाने मांडावी लागते एक पत्रकार म्हणून. सो अशा वेळेला कुठचं दडपण येतं का किंवा काही राजकीय पत्रकारिता स्पेशली करताना एक भीती वाटते का? दडपण येतं नक्की कारण तुम्ही कधी-कधी एखाद्या व्यक्तीच्या विरोधात किंवा एखाद्या माणसाबद्दल लिहिता आणि जर जर ते म्हणजे सरकारी कोणी अधिकारी असतील किंवा कोणी मंत्री असतील तर किंवा एखादा system राजकीय बद्दल असेल. नेता असेल किंवा सिस्टीम असेल, तर दडपण तर नक्कीच येतं. अनेकदा तुम्हाला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला जातो, की हे बातमी लिहू नका, छापू नका. पण अशा वेळेला आपल्याकडे असलेली माहिती ही जर स्ट्रॉंग असेल आणि तुम्हाला तुमच्या बातमीवर, तुमच्या माहितीवरती, तुमच्या सोर्सवरती विश्वास असेल, तर ती बातमी लिहायला मला असं वाटतं काहीच हरकत नाहीये. पण तुम्ही तुमची भूमिका जी मांडाल, त्याच्यावरती तुम्ही ठाम राहणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचे जे काही परिणाम होतील, तेही तुम्हाला भोगण्याची तयारी पाहिजे. कारण आपल्याला अनेकदा माहिती नसतं, की ही बातमी इतक्या वेगाने
सगळीकडे पसरते, तर त्याचे काय नक्की परिणाम होतील हे आपल्याला खरंच तू जे माहित बोलतेस नसतं. ना ते खूप एक्साइटिंग आहे, पण तुझे काही अनुभव सांगू हम्म. शकशील आम्हाला? हो, मी नक्की सांगेन. म्हणजे मी आता जसे बातमीच्या परिणामाबद्दल बोलले, तर आपल्याला माहिती आहे की ते मुंबईमध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं आपण अनेक वर्ष ऐकतोय की ती येणार आणि मुंबईमध्ये त्याचं जमीन वगैरे लँड एक्विजिशन झालंय. तर जेव्हा सुरुवात झालेली या प्रकल्पाला, तर लोकांना थोडं हे होतं शंका की कुठे येणार, कसं येणार? काही लोकांचा, तिथल्या स्थानिक लोकांचा विरोध झाला की आम्हाला जमिनी द्यायच्या नाहीयेत त्याच्यासाठी वगैरे, असं बरंच ते चालू होतं. तर त्यावेळेला आर-टी-आयमधनं एक माहिती मला मिळाली होती की गव्हर्नमेंटच्या जे डिपार्टमेंट्स असतात वेगवेगळे, म्हणजे अर्बन डेव्हलपमेंट असतं, हाऊसिंग असतं, फायनान्स असतं. तर त्या डिपार्टमेंट्स, म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट्सनीच विरोध केला होता की ही बुलेट ट्रेन आपल्याला कशी फायद्याची नाहीये. आणि त्याचं ब्लॅक अँड व्हाईट डॉक्युमेंट त्या आर-टी-आयमधनं मिनिट्स ऑफ द मीटिंग, 1 मिनिट जी मीटिंग झालेली त्याचे मला मिळाले. आणि त्याच्यामध्ये म्हणजे एक चांगली बातमी बनत होती की फक्त लोकांचा विरोध नाहीये, तर विदिन गव्हर्नमेंट पण त्या बुलेट ट्रेनला विरोध आहे. आणि त्याच्यासाठी मी त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते त्यांना मेसेज केलेला की असं-असं माहिती मिळालेली आहे आणि त्याच्याबद्दल मला तुमची प्रतिक्रिया पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की नाही, म्हणजे ही म्हणजे माहितीच चुकीची आहे. अच्छा. आता बघा, ह्याच्यामध्ये पेच असा होता की आर-टी-आय मधनं ब्लॅक अँड व्हाईट डॉक्युमेंट आलेले की जे सरकारी डॉक्युमेंट होते आणि ते चुकीचे म्हणायचे की हा माणूस जे काही सांगतोय बरोबर. ते चुकीचं म्हणायचं. पण मी ठरवलं की नाही, आपल्याकडे तर कागदपत्र आहे, तर आपण त्या बातमीला ठाम राहायचं आणि त्याच्यानुसार मी ती बातमी केली. त्याचे परिणाम असा झाला की मध्यंतरी काही घडलं नाही. त्यांनी तर डिनाय केलं की नाही असं काही नाहीच आहे वगैरे करून. पण ज्या अधिकाऱ्याने ती आर-टी-आयची माहिती दिली होती, त्या अधिकाऱ्याला त्यांनी सस्पेंड करून टाकलं ओ. की त्यांनी ही खोटी माहिती दिली म्हणून. अच्छा. आता कसं आहे की एखाद्या अधिकाऱ्याने समजा खोटी माहिती द्यायची असेल, तरी पण अख्खेच्या अख्खे डॉक्युमेंट, मिनिट्स ऑफ द मीटिंग खोटे तो लिहित नाही बसू एक्झॅक्टली, शकणार. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे असेही घटना अनेकदा घडतात की त्याचा काय परिणाम त्याचा होतात परिणाम, तुम्हाला राजकीय दबाव कुठे कसा पडू शकतो सांगू ते शकत सांगता येत नाही. नाही. अगदी सांगू शकत नाही. बरोबर. दुसरा अजून एक अनुभव मी सांगेन, म्हणजे हे कोविड चालू व्हायच्या आधीचा, जर तुला आठवत असेल तर देशामध्ये सिटिझनशिप ॲक्टवरनं खूप हो, कॉन्ट्रोव्हर्सी चालू हो, होती. हो. त्याला खूप विरोध होता आणि आसाममध्ये विशेषतः जे डिटेन्शन सेंटर उभारलं जात होतं, तर त्यालाही खूप मोठ्या प्रमाणात विरोध चाललेला. देशभर निदर्शनं चालू होती. तर सहज बोलता-बोलता म्हणजे मंत्रालयामध्ये, होम डिपार्टमेंटमध्ये मला एका म्हणजे काही साध्या अधिकाऱ्याकडनं कळलं. तो तर काही मोठा अधिकारी नव्हता. तो म्हणाला, "त्याच्यात काय, मुंबईत पण आहे डिटेन्शन सेंटर." तर मी म्हटलं, "मुंबईत कुठे आहे?" म्हणजे आत्तापर्यंत असं वाटत, तेव्हापर्यंत मला असं वाटायचं की अरे फक्त आसाममध्येच हे चाललंय, बाकी अजून काही चालू नाहीये. पण मग त्याने सांगितलं की असं-असं आहे. तर मला तरी खरं वाटेना की अरे हा म्हणजे असं इतकं सहज बोलते, तर कसं काय शक्य आहे? मग त्याने पत्ता दिला. मग मी त्या पत्त्यावर जाऊन ते बघितलं, त्याचे फोटो काढले. आणि मग नंतर मी जे त्याचे डिपार्टमेंटचे मुख्य होते त्यांच्याशी कडनं माहिती घेतली की असं-असं आहे डिटेन्शन सेंटर वगैरे. मग त्यांनी अग्री केलं की हो आहे आणि आपलं बापरे. प्लॅन आहे. आणि ही खूप मला असं वाटतं मोठी बातमी होती, कारण त्याच्यानंतर जे दुसरं सरकार बदलून आलं तेव्हा त्यांनी ते डिटेन्शन सेंटर रद्द केलं तिथलं. अच्छा. तर असे म्हणजे पॉझिटिव्ह हे पण होतात, कारण डिटेन्शन सेंटर हे मानवी अधिकाराच्या विरोधात आहे आणि बरोबर आहे. जगभर त्याला बरोबर विरोध आहे. आहे. बरोबर आहे. तर असेही घटना हो, म्हणजे घडू शकतात. पॉझिटिव्ह पण होतात आणि कदाचित काही निगेटिव्हही निगेटिव्ह पण होतात. गोष्टी होऊ शकतात. आणि बरोबर आहे. राजकीय म्हटल्यावरती त्याच्यामध्ये खूप घाबरून, सांभाळून, म्हणजे एक हां, साधारण काय सावधगिरी होईल, नक्की सावधगिरी, बाळगावी लागते. घाबरून हा चुकीचा शब्द आहे, पण सावध राहणं खूप गरजेचं गरजेचं आहे. आहे. आणि अगदी. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला अपडेट करणं. हं, ते हं. अपडेट तू कसं करत आली आहेस स्वतःला? मला वाटतं एक तर सतत तुम्हाला लोकांशी बोलत राहावं लागतं. म्हणजे तुमचं जे बीट आहे त्याच्याशी संबंधित जे काही तुम्ही लोकं येतात, ते सतत लोकांना भेटत राहावं लागतं. नवीन-नवीन काय चाललंय त्याची सतत सातत्याने माहिती काढत राहावी लागते आणि तुमचं वाचन, पेपर म्हणजे तुमचं रायव्हल पेपर, बाकीच्या माध्यमांमध्ये काय लिहून येतंय, हेही सतत बघत राहावं लागतं. मुळात मला असं वाटतं, की लोकांना जाऊन भेटणं, म्हणजे कुठचाही उद्देश न ठेवता, जरी मला बातमी पाहिजे असेल, तरी हे डोक्यात न ठेवताना एक सहज जाऊन लोकांशी चर्चा करणं, बोलणं. कारण अनेकदा असं होतं, की बातम्या ह्या चर्चेमधनंच बाहेर मिळतात. येतात. बरोबर आहे. म्हणजे असं काही प्रोसेस नसते त्याची, की मी आज ह्याच्याकडे गेले, मग ह्याने मला काहीतरी डॉक्युमेंट्स दिले, मग मी त्याची बातमी केली. असं होत नाही. एकदम साधारण जसं आपण आज गप्पा मारतोय, तशा गप्पा-गप्पांमधनंच अनेकदा मोठी बातमी मिळून जाते. त्यामुळे सतत लोकांच्या संपर्कात राहणं हे आणि कुठचीही बेसिक पत्रकाराला जर्नलिझमचे एथिक्स पाळत ती अगदी बातमी छापणं. पूर्ण कारण ते एथिक्स पाळणं किती अगदी महत्वाचं आहे गरजेचं आहे. त्याच्याबद्दल सांग ना काहीतरी. माझ्या मते एथिक्स पाळणं गरजेचं आहे, कारण अनेकदा असं होऊ शकतं, की ती बातमी छापून आल्यानंतर त्याचे काय परिणाम होणार आहेत ते तुम्हाला माहिती नसतं.
तर मग अनेकदा असं होतं की कोणी तुमच्यावर डेफमेशन टाकू शकतं, कोणी कोर्टामध्ये जाऊ शकतं की ह्या व्यक्तीची बदनामी केली. कारण तुमच्याकडे मे बी पुरावे योग्य नसतील दाखवायला किंवा लिहिण्यामध्ये काही चूक झाली असेल. त्यामुळे जर्नलिझमचे एथिक्स म्हणजे बेसिक एथिक असं आहे की तुमच्याकडे पूर्ण माहिती असल्याशिवाय आणि तुम्हाला पूर्ण खात्री असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नका. कारण बातमी ही गोष्ट अशी आहे की भल्या-भल्यांचं आयुष्य सुद्धा त्याने उद्ध्वस्त होऊ शकतं. बरोबर. माणसांचं म्हणजे ज्यांच्याबद्दल आपण लिहितोय किंवा एखाद्या संस्थेबद्दल आपण लिहितोय. तर ही काळजी आपल्याला घेणं खूप गरजेचं असतं. खरंय, खरंय. अगदी खरंय. हं. तू पॉलिटिकल जर्नलिझममध्ये अगदी सुरुवातीला आलीस आणि तुझ्यावरती ती जबाबदारी पडली म्हणून तू त्याच्यामध्ये त्या फ्लोमध्ये तू शिरलीस. बरोबर. जर तुला सांगितलं असतं की तू निवड, तर तू काय निवडलं असतंस? मला हा प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये विचारलेला ॲक्चुअली नोकरीच्या पहिल्या, अच्छा. की तुला कुठचं बीट करायला आवडेल? तर मी त्यांना सांगितलेलं क्राईम. तर ते अच्छा. म्हणाले, की का म्हणजे गुन्हेगारी हे का करायला आवडतं? मी त्यांना असं काहीतरी सांगितलेलं, की म्हणजे असं सारखं आपल्या आजूबाजूला सतत काही ना काहीतरी क्राईम घडत असतो आणि माणसाला त्याच्याबद्दल म्हणजे कुठेतरी एक आपली त्याच्याशी अटॅचमेंट असते. म्हणजे माझ्याबरोबर नाही घडलं तरी मला असं वाटतं, अरे हे माझ्याबरोबर पण घडू शकेल जर ह्या व्यक्तीबरोबर घडलं तर. त्यामुळे ते इतकं आपल्या सबकॉन्शियस लेव्हलला ते क्राईम कुठेतरी असं दडलेलं असतं किंवा काय किंवा अशा पण आपण बातम्या वाचतो ना, की एकदम चांगलं पांढरपेशी घरातनं आलेली व्यक्ती आणि एकदम काहीतरी गुन्हा त्यांनी प्रचंड मोठा केलाय. तर त्यावेळेला मला ते क्राईम खूप फॅसिनेटिंग वाटायचं. त्यामुळे मला असं वाटतं पॉलिटिक्समध्ये एकदम पण पॉलिटिक्स जास्त इंटरेस्टिंग अशासाठी वाटलं मला, की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे काय म्हणतो आपण त्याला माणसाचे स्वभाव, गुणधर्म आणि जी आणि ज्याच्यावरती सगळी सिस्टीम चालू आहे. एक्झॅक्टली डिसिजन मेकिंग प्रोसेसची पूर्ण स्टेटची आहे ती तुम्हाला खूप जवळून बघता आली, त्याच्याबद्दल लिहिता आलं. म्हणून पॉलिटिकल मला डेफिनेटली आता कव्हर केल्यानंतर जास्त एक्साइटिंग वाटतं. आता पॉलिटिकल जर्नलिझम तू करताना सुरुवातीला तुला कधी असे प्रसंग येतात का की मुख्यमंत्र्यांना भेटायचं, मी पहिल्यांदाच भेटणार आहे किंवा असे डोळे विस्फारण्याचे आणि त्याच्यामध्ये मग आहे तो आपण एक असं कधी होऊ शकतं का? हो, डेफिनेटली होतं, की सुरुवातीला तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा असतो आणि मग तुम्हाला एकट्यालाच पाठवलं जातं, की आज तू हां. ह्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे म्हणून. आणि आपल्याला त्या व्यक्तीची खूप बॅकग्राऊंड माहिती नसते. आपणही शिकत असतो. पण अनेकदा मला असं वाटतं, की समोरच्या व्यक्तीला जर तुम्ही जेन्युइन आहात हे कळलं, तर ती व्यक्ती पण थोडंसं तुम्हाला सांभाळून घेते बरोबर. किंवा मदत करते त्या पद्धतीने. पण असं खूपदा होतं, की खूप वेगळ्या लोकांचे इंटरव्ह्यू तुम्हाला घेण्यासाठी पाठवलं जातं किंवा घेण्याची संधी उपलब्ध होते. आणि आपण त्या पद्धतीने विचार नसतो केलेला. म्हणजे कधी पॉलिटिशियन असतं, कधी एकदम कोणीतरी बाबा स्पोर्ट्सची व्यक्ती असतं. तर दडपण तर नक्की येतं त्याच्यामध्ये आणि थोडीशी भीती पण वाटते, की आपण काहीतरी चुकीचं नाही ना विचारत आणि एक डोक्यात हे पण असतं ना, की ह्याच्यातनं बोलून मला बातमी पण तर काढायची आहे. म्हणजे नुसतं काही इंटरव्ह्यू करायचा उगाच असं नाही, नाही. 2 दशकं तू एवढं अगदी भक्कमपणे या क्षेत्रामध्ये पाय रोवून उभी आहेस. मला सांग, की तुला म्हणजे अशी खूप कमी जणांना संधी मिळते. लोकांना म्हणजे नुसतं विचारानेच असं होतं, "अरे बापरे!" पण तू पाकिस्तानला गेलीस. हो, तिकडे कॉन्फरन्सेस अटेंड केले. एकदा हो, नाही 2दा गेलीस. हो. तू वॉशिंग्टन डीसीला जाऊन तिकडे एक जर्नलिझमसाठी जाऊन तू बरोबर. आलीस. सो नेमकं तू तिकडे काय केलंस आणि अनुभव काय होते? मुळात पाकिस्तानचा अनुभव काय होता? पाकिस्तानला जे आम्ही गेलो होतो ते आमचं विमेन जर्नलिस्टचं एक नेटवर्क आहे. तर त्यांच्या जी पहिली मीटिंग होती ती अटेंड करण्यासाठी मी गेले होते. तर सार्क कंट्रीज ज्या आपल्या आहेत, साऊथ एशियन कंट्रीज, भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका. तर या सगळ्या कंट्रीजच्या महिला पत्रकार ह्या एकत्र आल्या होत्या पाकिस्तानमध्ये, की आपण सगळ्या कंट्रीजचं मिळून एक नेटवर्क महिला पत्रकारांचं बनवावं आणि मग जे क्रॉस बॉर्डरचे जे विषय आहेत त्याच्यावरती कदाचित आपण एकत्र येऊन काम करू शकतो, काही स्टोरीज करू शकतो. कारण हे आपले सगळे नेबरिंग देश आहेत बाजूबाजूला. त्यांचे अनेक सारे प्रश्न सारखे आहेत. देशांमध्ये अनेक गोष्टींची देवाणघेवाण होत असते. तर हा त्याच्यामागचा उद्देश होता, की एक नेटवर्क महिला पत्रकारांचं बनावं. आणि मी जेव्हा गेले तेव्हा 26/11चा हल्ला झाला होता. अच्छा. त्याच्या आधीच्या वर्षी म्हणजे आपल्या मुंबईमध्ये जो दहशतवादी हल्ला. त्यामुळे पाकिस्तानबद्दलचं मत हे खूप सगळ्यांचं एक खराब होतं किंवा नकारात्मक होतं, की दहशतवादी तिकडनं आले होते त्याच्यामुळे. पण तिथे गेल्यावरती म्हणजे माझ्यासाठी असं ते एकदम आय ओपनर होतं, की एकतर तिथल्या लोकांना भारताबद्दल भयंकर प्रेम आहे, भयंकर कुतूहल आहे आणि त्यांना भारताला ते आपला मोठा भाऊ असल्याप्रमाणे बघतात. कारण आम्ही
एक दोन इव्हेंट आपण आय थिंक फक्त बाहेरचा क्रस्ट बघतो, हा आतमध्ये काय आहे हे ते आपल्याला कुठे माहिती लक्षात असतं. नाहीयेत आणि आपल्यासारखीच सर्वसामान्य माणसं तिथे आहेत आणि एक दोन इव्हेंट्स आम्ही स्किप करून जनरली आम्ही 2-3 जणी मिळून एकट्याच फिरत होतो तिथे, की बघूया तरी एक फील घेऊया वेगळ्या देशामध्ये आपण आलोय तर. तर जेव्हा जेव्हा त्यांना कळायचं की आम्ही भारतातून, भाषेतनं माझ्या मते पटकन लक्षात येतं की पाकिस्तानी नाहीयेत, दुसऱ्या देशातनं आलेत. मग ते अर्थात विचारतात कुठून आलात, मग भारतातनं. आणि त्याच्यानंतर ते जे काही स्वागत होतं तुमचं, तर अच्छा. ते खूपच म्हणजे माइंड ब्लोईंग असतं की तुम्ही कशासाठी पैसे द्यायचे नाही. अच्छा. तुम्हाला ते सगळं फ्री मध्ये देतात. तुम्हाला कुठे म्हणजे अगदी रिक्षावाला सुद्धा पैसे घेत नाही अच्छा. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला. तुम्ही जिथे खरेदी करता तिथेही तुमच्याकडनं पैसे घेत नाहीत, की नाही तुम्ही भारतातनं आलात आमचं गिफ्ट क्या घेऊन बात जा. आहे. पाकिस्तानची एक वेगळी इमेज आज खूप, तुझ्या खूप. निमित्ताने आपल्या समोर उलगडतीये आणि म्हणजे हे खरंच म्हणजे हा जो कोर आहे हा अनुभव घेतलेल्या माणसालाच कळू शकतो. नक्की. म्हणजे मला पण पहिल्यांदा तिथे जाणवलं, की पाकिस्तानची जी इमेज आपल्या डोक्यामध्ये तिकडचा तयार एखादा होते. अनुभव सांग ना मला. तर ती माझ्या मते आम्ही एका ठिकाणी गेलो होतो जिथे भगतसिंगला फाशी दिलं होतं. अच्छा. म्हणजे भगतसिंग लाहोरमधनं होता, मी लाहोरमध्ये गेले होते. तर त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि आपल्याला जेवढं भगतसिंगबद्दल प्रेम आहे किंवा आपल्या देशाचा क्रांतिकारक म्हणून आपल्याला वाटतं, तर तेवढंच प्रेम अच्छा. तिथल्याही लोकांना भगतसिंगबद्दल आहे. ओके. आणि त्याच्या ज्या वस्तू तिथे काही होत्या फाशी दिल्या, तर त्या आता अलीकडे त्यांच्या नातेवाईक जे आता जी नवीन जनरेशन आहे त्यांना पाकिस्तानी सरकारने परत केलेल्या आहेत. आणि त्यांना भारतातल्या बॉलिवूडबद्दल खूप हो, उत्सुकता ते असते, तर की ते माहितीये. सगळे हो. त्यांना असं वाटतं मुंबईतनं आलो म्हणजे आपण सगळ्या स्टार्सना बघून, भेटून आणि रोज आपण त्यांच्याबरोबर वावरतो. तर ते सांगतात. तरुण मुलांबद्दल मी विशेषतः सांगेल म्हणजे जेव्हा मी गेले होते तेव्हा जे माझ्या वयाची मुलं-मुली होती, तर त्यांना भारताबद्दल उत्सुकता ह्याच्यासाठी होती, की भारतामध्ये खूप प्रमाणात स्थैर्य आहे, स्टॅबिलिटी आहे, जी त्या देशामध्ये नाहीये. त्यामुळे शिक्षण, नोकरी ह्याच्यासाठी ते कायम भारताकडे बघायचे, की आणि त्यावेळेला मनमोहन सिंग गव्हर्नमेंटने सार्क देशातल्या स्टुडंट्ससाठी एक वेगळं म्हणजे युनिव्हर्सिटी पण दिल्लीमध्ये स्थापन केली होती, की वेगवेगळ्या सार्क Exactly, देशातनं एकत्र यावं यावं. मुलं आणि भारतामध्ये त्यांचं शिक्षण व्हावं ह्याच्यासाठी. म्हणजे एक तर तू अनुभव विचारलास तर मी सांगते, की आम्ही तेव्हा काही दुकानांमध्ये वगैरे फिरत होतो आणि माझी जी मैत्रीण होती बरोबर, तर तिच्या बहिणीचं लग्न होतं. तर तिला तो पाकिस्तानी हां. म्हणजे जरी काम केलेला right. हे पाहिजे होता, लेहेंगा. तर आणि तो एका दिवसात बनत नाही कारण ते थोडं जरी काम वगैरे ती प्रोसेस असेल तर वेळ लागतो. पण जेव्हा त्याला कळलं, की अरे हे भारतात लग्नासाठी घेऊन जाणार आहेत, त्याने दुसऱ्या दिवशी हॉटेलवरती आणून तो बात पूर्ण करून दिला होता. क्या बात है. आणि भारताविषयी डेफिनेटली त्यांचं म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या मनात खूप बरोबर आहे. एक आस्था आहे. आणि जे परसेप्शन अदरवाईज क्रिएट केलं जातं तसं पाकिस्तानचं परसेप्शन नाहीये. अजूनही अनेक सारे ह्युमन हा एक भाग असतोच ना. अगदीच, अगदीच. कारण माणूस हा प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपल्या देशात काही, त्यांच्या देशात काही, इतर कुठच्याही देशांमध्ये माणूस म्हणून जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे बघतो त्यावेळेला आपल्याला एक वेगळं परसेप्शन हे बघायला दिसतं. मिळतं, नक्की मिळतं. तू पाकिस्तानला जशी गेलीस तसं पत्रकार म्हणून, राजकीय पत्रकारिता म्हणून इकडे पत्रकारिता करत असताना वॉशिंग्टन डीसीला जाऊन हो. अमेरिकेचं पॉलिटिक्स कसं चालतं हे देखील बघायची तुझ्यासमोर एक संधी आली. बरोबर आहे. अमेरिकन जे गव्हर्नमेंट आहे तर ते दरवर्षी फेलोशिप देतात जर्नलिस्टना किंवा वेगवेगळ्या प्रोफेशन मधल्या लोकांना अमेरिकेमध्ये घेऊन जायचं. तर माझं हे जर्नलिझमशी रिलेटेड होतं आणि त्यांनी वेगवेगळ्या स्टेट्समध्ये आम्ही फिरलो अगदी छोट्यातल्या छोट्या गावापासून न्यूयॉर्क सारख्या मोठ्या ठिकाणी, वॉशिंग्टन DC मध्ये. आणि मूळ आमचा उद्देश होता की तिथे जर्नलिझम कशा पद्धतीने होतंय, तिथे काय नवीन नवीन प्रॅक्टिसेस आहेत आणि तिथले जर्नलिस्ट, त्यांचे व्ह्यू पॉइंट, तिथल्या वेगवेगळे थिंक टँकचे लोक ह्यांना समजून घेणं. आणि आता सध्या म्हणजे जे भारतामध्ये चित्र आहे की सोशल मीडियाचा खूप मोठा उद्रेक झाला आहे, सिटिझन जर्नलिस्ट खूप मोठ्या प्रमाणात आहेत, की आता कोणीही व्हिडिओ अपलोड करतं आणि ते सिटिझन जर्नलिस्ट म्हणून त्यांना म्हटलं जातं. तर हा प्रकार तेव्हा तिथे होत होता एक 10-12 वर्षांपूर्वी, की प्रिंटचं प्रमाण थोडं कमी कमी होत जाऊन लोक जास्त हे सोशल मीडिया किंवा डिजिटल जर्नलिझम वरती हे त्यांचा, साधारण किती वर्षांपूर्वी? माझ्या मते 15-1 वर्षांपूर्वी हे तिथे चालू झालं होतं, ही जी प्रॅक्टिस आहे ती.
आणि तिथे जर्नलिझमच्या प्रॅक्टिसेस काय आहेत हे बघायला खूप मजा आली, कारण तिथे रिसोर्सेस हे खूप जास्त दिले जातात पत्रकाराला. वेगळ्या पद्धतीचं ट्रेनिंग दिलं जातं. तुम्हाला जो वेळ असतो तो दिला जातो. म्हणजे एखाद्या स्टोरीवरती तुम्हाला काम करायचंय, तर एक त्याला विशिष्ट वेळ लागतो. प्रत्येक स्टोरी ही रोजच्या रोज लिहून होण्यातली नसते. म्हणजे जे इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम जे आपण बरोबर. म्हणतो, की जे आत्ता भारतामध्ये रूढ व्हायला लागलेलं आहे. तर ते तिथे बघता आलं, की काय होतं, कसं होतं. एकंदरीत त्या देशाबद्दलचं आपलं म्हणजे बाहेरून बघताना आणि किंवा बाहेरून नुसतं ऐकताना किंवा समजून घेताना, त्याच्याबद्दलचं वाचताना आणि प्रत्यक्ष जाऊन ती सिस्टीम काय आहे, ती समजून घेताना. तर ह्याच्यामध्ये खूप फरक पडला आणि एकतर तुम्ही वेगवेगळ्या काय म्हणतो आपण त्याला, जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातनं आलेली माणसं तिथे एकत्र येतात. म्हणजे ते खऱ्या अर्थाने एक मेल्टिंग पॉट आहे अमेरिका. त्यामुळे प्रत्येकजण एक काहीतरी वेगळी बॅकग्राऊंड घेऊन येतं. एक वेगळी काहीतरी स्टोरी असते प्रत्येकाची आणि ते सगळ्यांनी एकत्र काम करणं. तर हा मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट आहे. कारण तुम्ही एनरिचिंग अनुभव होता हा. खूपच जास्त, की तुम्ही कशा पद्धतीने एका प्लॅटफॉर्मवरती अशा वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे काम करू बॅकग्राऊंडमधनं शकतो. आलेले काम करू शकतात काम करू शकतो. आणि एकमेकांना तुमचं म्हणजे सहकार्य करू शकतात. तर बरोबर. हे समजून घेणं आणि हे म्हणजे नव्याने मला एक तिथे समजलं, कारण तोपर्यंत मी फक्त भारतातच काम केलं होतं. अनुभव मिळाले म्हणजे तुझ्यासाठी तर अख्खं अनुभवाचं दालन आहे. म्हणजे पाकिस्तान, हो, अमेरिकेची पॉलिटिकल सिस्टीम किंवा आपल्या इकडचे राजकारण, हो. हे सगळं इतकं तू जवळून बघितलंयस की अशा अशा व्यक्तीला लोक म्हणतात की तू एक पुस्तक का नाही लिहित, आणि तू स्वतः पुस्तक तर लिहिलंच त्याच्यानंतर. सो हा पुस्तकाचा कसा प्रवास सुरू झाला? ओके. म्हणजे मी हे "हू विल बेल द काऊ" पुस्तक लिहिलं. ओके. जर आठवत असेल तर एक 7-8 वर्षांपूर्वी हू विल बेल द काऊ, नाव पण त्याचं इंटरेस्टिंग. इंटरेस्टिंग आहे. आपल्या इथे गोहत्या बंदीवरनं बरंच राजकारण चालू झालं होतं एक 7-8 वर्षांपूर्वी आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा त्यावेळेचं जे सरकार होतं त्यांनी पूर्णतः गोमांस बंदी घातली. म्हणजे गाईच्या मांस खायला अलाउड नव्हतंच पहिल्यापासून. म्हणजे बैलाचं खाल्लं जायचं, त्याच्यावरती ही बंदी घातली आणि मग त्याच्यानंतर खूप सारे त्याशी संबंधित जे व्यापारी आहेत त्यांनी त्याला खूप विरोध केला. आणि मग हळू हा प्रकार आहे तो पूर्ण देशभर पसरायला लागला. वेगवेगळ्या राज्य सरकारनी तसा निर्णय घेतला. नंतर खूप सारे झुंडबळी म्हणजे मॉब लिंचिंग जे आपण म्हणतो ते आपण जाताना बघितलं ह्या गोमांसाच्या प्रकरणातनं. तर माझी सुरुवात जी झाली ती मी एक स्टोरी कव्हर करण्यापासून केली, की बाबा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अशी बंदी घातली आणि मग त्याच्यातनं एक काही फॉलोअप स्टोरी केल्या, की मग ट्रेडर्सचं काय म्हणणं आहे, त्याच्यावरती अवलंबून जे लोकं आहेत या व्यापारावरती त्यांचं काय म्हणणं आहे. मग ते कोर्टात वगैरे गेले होते आणि त्यातून मला ही उत्सुकता निर्माण झाली, की अरे जे एक कॉन्स्टंटली आपल्याला एक नॅरेटिव्ह सांगितलं जातंय, की हिंदू गोमांस खात नाहीत. तर हे खरं आहे का? मग हे खरं असेल तर मग हे कधीपासून चालू झालं? मग ह्याच्या मागची बॅकग्राऊंड काय म्हणजे हिस्ट्री काय आहे? तर ह्याची मला एक उत्सुकता एक पर्सनल लेव्हलला निर्माण झाली, कारण ह्या गोहत्या बंदीच्या ह्याच्यामध्ये खूप सारं हिंसा देशभरामध्ये घडत होती. हो. आणि ते एक आठवतंय पत्रकार ते. हो. म्हणून मला बेचैन करत होतं, की तुम्ही एखाद्या माणसाला तो गोमांस खातोय ह्या आरोपावरनं मारू कसं शकता? बरोबर. म्हणजे त्याला शिक्षा करा, त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल करा, पण त्याला ठार मारणं आणि ते सुद्धा काय म्हणतो आपण त्याला ते कोण आहेत म्हणजे हे जे ठार मारणारे जे स्वतःला गोरक्षक म्हणवतात. म्हणजे पोलिसांनी कारवाई करणं, कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावणं, तर हा सिस्टीमचा भाग झाला किंवा ही प्रोसेस झाली. पण त्याच्या व्यतिरिक्त एक काहीतरी पॅरलल सिस्टीम उभी राहतेय का, की लोकं बरोबर जमून आहे. त्या बरोबर माणसाला आहे. ठार मारतायत. आणि एक पत्रकार म्हणून हा विचार करणं तर साहजिकच आहे. तर हे मला खूप बेचैन करत होतं त्यावेळेला आणि तो पहिला जो शोध होता तो माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा होता, की हे काय प्रकार काय आहे हा गोमांसामुळे. मी आधी हिस्ट्री वाचायला सुरुवात केली. हिंदू जे आपले मायथॉलॉजिकल बुक किंवा जे हिंदू टेक्स्ट म्हटले जातात, हिंदू धर्माचे, तिथपासून ते वाचायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये खूप सारं संस्कृत लिटरेचर होतं. त्याच्याबद्दल अनेक तज्ञांनी जे संस्कृत किंवा एन्शियंट इंडियावरती ज्यांनी काम केलंय, त्यांनी त्याच्यावर खूप लिखाण केलेलं आहे आणि असं कुठेही अ, पुस्तकात कुठच्याही धार्मिक पुस्तकात म्हटलं नाहीये, की हिंदू गोमांस खायचं नाही हिंदूंनी. उलट गोमांसाचे रेसिपी किंवा गोमांस शिजवण्याबद्दलचे प्रक्रिया ही बऱ्याच साऱ्या आपल्या हिंदू जे धार्मिक पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. अच्छा. खूप सारे श्लोक आहेत, की घरी पाहुणे येत असतील तर गोमांस शिजवा. अच्छा. विशिष्ट आजार असेल म्हणजे चार्वाकचं जे चरक संहिता आहे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे.
आणि मग तिथून माझा तो प्रवास ऍक्च्युली सुरू झाला आणि मी ते खूप वाचत गेले. मग वाचून मला असं समाधान नाही झालं. मला असं वाटलं, की पण मग आत्ता सद्यस्थिती काय आहे? कारण देशात जे वातावरण तयार झालंय त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असं एक वातावरण निर्मिती होतीये, की खूप गायींना मारलं जातंय आणि विशिष्ट समूह जो आहे, मुस्लिम समूह आहे त्यांच्याकडनंच तो मारलं जातंय. तर मग खरोखर गायींना एवढं मारलं जातंय का? त्याच्याबद्दल आपल्याला काही हिशोब आहे का? म्हणजे काहीतरी आकडेवारी आहे का सरकारकडे? तर विविध स्टेटमध्ये मी जवळ-जवळ 100 आर-टी-आय टाकल्या हे अच्छा. समजून घेण्यासाठी की सद्यस्थिती काय आहे? तर त्याच्यातनं एक पॅटर्न मला दिसला, की विशिष्ट सरकार आलं, की ह्या हे जे गुन्हे गायीच्या नावाखाली दाखल होतात त्याची संख्या वाढते. त्याच्यानंतर मी हरियाणा, उत्तर प्रदेश इथे फिरले. तिथे शेतकऱ्यांशी बोलले. तिथे जे स्लॉटर इंडस्ट्रीमध्ये लोकं काम करतात त्यांच्याशी बोलले. अच्छा. त्याच्यानंतर चामड्याच्या व्यापाराशी जे लोकं संबंधित आहेत त्यांच्याशी बोलले. तर मला असं एक गोष्ट लक्षात आली, की अ, अ, काहीच आकडेवारी नसताना, काहीच पुरावे नसताना आपण एक नॅरेटिव्ह जे आपल्या राजकीय वातावरणाला किंवा आपल्या राजकीय भूमिकेला सूट होईल असं एक बनवून विशिष्ट समूहाला आपण टार्गेट त्याच्यामधनं करतोय. आणि त्यामुळे फक्त झालंय असं, की भीती इतकी प्रचंड प्रमाणात आहे. जसं स्लॉटर हाऊस खूप सारे आपण ऐकलं असेल उत्तर प्रदेशमधले बंद केले होते, की इल्लीगल स्लॉटर हाऊस आहेत म्हणून. पण आज उत्तर प्रदेश आहे तिथून म्हशीचं जे मांस आहे ज्याला कॅरा बीफ म्हटलं जातं. हं, हं. तर तो एक्सपोर्ट करणारा नंबर 1 स्टेट आहे. हं, हं, हं. म्हणजे छोट्या जे मांस उत्पादक होते त्यांना त्याच्यातनं बाहेर काढून मोठ्या कंपन्यांना अच्छा. त्यांनी इन्व्हिटेशन दिलेलं आहे. तर असं एक-एक राजकारणाचा त्याच्यातनं पैलू बाहेर आला आणि गंमत म्हणजे आपण हे जे काही गोमांसाबद्दल वातावरण जे निर्माण केलेलं आहे, पण भारत हा 3ऱ्या किंवा 4थ्या नंबरवर जगामध्ये बीफ एक्सपोर्ट करणारा देश आहे. बापरे! आणि भारताच्या बीफला मागणी असते कारण त्याच्यामध्ये फॅट्स कमी असतात अच्छा. त्याच्यामुळे. ओके, ओके. आणि अर्थात हे म्हशीचं मांस म्हणजे होतं. पण जे त्या निर्णयामुळे ज्यांच्यावर परिणाम झाला, असे खूप लोकं आहेत, की या व्यापारामध्ये असणारे अनेक लोकं जे छोटे व्यापारी होते, ते म्हणजे अक्षरशः देशोधडीला लागले, की त्यांच्याकडे दुसरा काही उद्योगच उरला नाही. बरं भीती इतकी आहे प्राण्यांबद्दलची, हं, म्हणजे हं, हं. प्राणी अगदी साधं आपण घरात गाय विकत घ्यायला सुद्धा आणि ती त्या बाजारातनं घरी आणायला सुद्धा लोकांना भीती वाटते. बरोबर आहे. असं जे भीतीचं वातावरण आहे ना, ते खूप निर्माण झालं आणि त्याच्यातनं तुम्ही नक्की काय आपण मिळवलं? म्हणजे आता इतका जर सगळा लढा आणि इतकं जर सगळं नॅरेटिव्ह चाललंय, तर किमान गायींची संख्या तर वाढायला पाहिजे त्या बरोबर. प्रमाणामध्ये. तर आपण त्याचं प्रमाण बघितलं गायींच्या संख्येचं, तर ते खूपच नगण्य वाढलेलं आहे. म्हणजे अगदी आणि मी 50 वर्षातलं सेन्सस जे ॲनिमल सेन्सस निघतं, त्याचा पूर्ण मी अभ्यास केला. तर त्याच्यामध्ये त्यांची संख्या फारच नगण्य वाढली. उलट असं दिसतं, की बैल जो आहे, तो खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे नष्ट होत चाललेला आहे. कारण त्याचं काही उपयोजिता मूल्यच राहिलेलं नाही. शेती बरोबर. ही तांत्रिक पद्धतीने होते आणि खाण्यासाठी तर तो नाही म्हणजे कापला जात. बरोबर. त्याच्यामुळे बैलाचं उपयोजिता मूल्यच राहिलेलं नाहीये. तर अशा पद्धतीने जबरदस्ती जर आपण सातत्याने करत राहिलो, की गाय वाचवा नुसतं आपण ओरड करायची, पण कशासाठी वाचवतोय? त्याच्यावरती जर काही लॉजिकल विचार नसेल, तर मला असं वाटतं त्या गायी पण नष्ट होऊ शकतील. खूप इंटरेस्टिंग विषय आहे हा आणि म्हणजे इतका खरं तर खूप जाज्वल्य, इंटरेस्टिंग आणि खूप काही आहे या विषयामध्ये. म्हणजे दुसरी बाजू शोधणं हं. किंवा दुसऱ्या बाजूने विचार करणं हे खूप महत्वाचं आहे. एक पत्रकारच हे करू शकतो. मी डेफिनेटली हे पुस्तक वाचेन आणि नक्की. ह्याच्यामध्ये आता जर कोणाला आपली ही हं, हं. मुलाखत ऐकून जर कोणाला हे पुस्तक घ्यायचं असेल तर कुठे अवेलेबल हे आहे? Amazonवरती पुस्तक आहे. माझं ओके. नाव किंवा पुस्तकाचं नाव जर त्यांनी टाकलं तर Amazonवरती मिळू ओके, ओके. शकेल आणि कारण लवकरच आम्ही ते मराठीमध्ये पण अच्छा, आणतोय पुस्तक. अच्छा, अच्छा. मराठीमध्ये पण आणलं हां. पाहिजे कारण लोकांना हा थॉट जास्तीत जास्त नक्की, रादर वेगवेगळ्या नक्की. भाषांमध्ये आणलं पाहिजे कारण नक्कीच. हा थॉट जितका जास्त लोकांमध्ये जाईल तेवढा खूप महत्वाचं महत्वाचा आहे आहे. असं मला वाटतं. हो. आता तुझ्या अख्ख्या या जर्नीमध्ये तुझ्या आठवणीतले काही अनुभव, किस्से हो. असे मी सांग? म्हणजे थोडे सीरियस सांगितलं तर जरा मजेदार पण सांगते. मी पहिल्यांदा इलेक्शन कव्हर करायला गेलेले लोकसभेचं हं, 2009 मध्ये. तर आपण महाराष्ट्राला नेहमी असं म्हणतो, की खूप प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे. इतर राज्यांची तुलना करता आपली खूप प्रगती वगैरे आहे. तर तेव्हा मी एकटीच फिरत होते. म्हणजे माझ्याकडे काही गाडी वगैरे नव्हती किंवा काही फोटोग्राफर वगैरे माझा बरोबर नव्हता. तर मी तेव्हा पहिल्यांदा लातूरला गेले. तर लातूरला गेले तर त्यांनी मला म्हणजे अर्थात कुठे जाणार, कसं जाणार हे काही ठरलं नव्हतं. म्हणजे जो नेता तिथे असायचा किंवा एखाद्याचं कॅम्पेन चालू असायचं, त्याच्यानुसार आम्ही जायचो. माझ्याकडे मराठवाडा कव्हर करायला होता.
तर तिथे मी गेले तर मला 2 माझे रस्त्यात कलीग भेटले, की ते म्हणाले, "आम्ही अमुक-अमुक हॉटेलमध्ये रूम बुक केली आहे." तर मी म्हटलं, "चला मग मी तुमच्याबरोबर बुक करते." म्हणून मी त्या हॉटेलमध्ये गेले. तर मी म्हटलं, "असं-असं रूम पाहिजे." मग ते म्हणाले, "किती जण?" म्हटलं, "एकटीसाठी." मग त्यांनी सांगितलं, की "नाही रूम अवेलेबल नाहीये." तर म्हटलं, "हां, मे बी नसेल अवेलेबल." म्हणजे माझ्या डोक्यात काही असा फार विचार नाही आला. मग तो ड्रायव्हर मला म्हणाला, की "मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यात घेऊन जातो हॉटेलमध्ये दुसऱ्या." म्हटलं, "हां, ठीक आहे." मग ते मला दुसऱ्या हॉटेलमध्ये घेऊन गेला. मग तो म्हणाला, की "थांबा पण मी तरी पण विचारतो हां, फोन करून मागच्या हॉटेलला." म्हटलं, "हां, विचार असेल तर तिथेच राहीन मी." मग त्याने त्यांना फोन केला मॅनेजरला आणि ते हसायला लागले दोघं जण. तर मला कळेना म्हटलं, "अरे काय झालं?" तो म्हणला, की "मॅडम त्यांचा ना नियम आहे." म्हटलं, "काय नियम आहे?" की "एकट्या मुलीला रूम नाही देत." अच्छा, ओके. मी म्हटलं, "असं का नियम आहे एकट्या मुलीला रूम नाही देत?" तर ते म्हणाला, की "माहीत नाही." मग म्हटलं, "थांब आता त्या मॅनेजरला फोन कर." मग मी त्याला फोन केला. म्हटलं, "तुम्हाला माहिती नाही मी पत्रकार आहे. तुम्ही मगाशी विचारलं नाहीत मला मी का येते आणि तुम्ही असा जो नियम केलाय असा काही कायदेशीर नियम नसतो. आणि मी आता पोलिस स्टेशनला जाऊन तुमची तक्रार करतेय, की तुम्ही मला रूम नाकारली तुमच्याकडे रूम असून." मग तो पत्रकार आहे म्हटल्यावर जरा हे झाला. "नाही, नाही मॅडम तसं नाही. होईल रूम अर्ध्या तासात खाली होईल. तुम्ही थांबा, थांबा." आणि मग त्याचा खरोखर अर्ध्या तासाने फोन आला, की मॅडम ती रूम खाली झाली आहे." पण म्हटलं, "नाही, आता उद्या तुम्ही पोलीस येतील तुमच्याकडे तेव्हा बघा." तर असे काही-काही चित्रविचित्र अनुभव त्याच्यामध्ये येत असतात. खरंय. आता हे या पुस्तकांच्या निमित्ताने जेव्हा मी फिरत होते, तर तेव्हा तो ॲक्चुअली कोविडचा पण काळ होता. तर अच्छा. त्याच्यामुळे म्हणजे माझ्या दिल्लीपासून जेव्हा मी त्या गावांमध्ये फिरायला जायचे सकाळी लवकर उठून, की ते शेतकरी शेतावर जाण्याच्या आधी मला त्यांना भेटायचंय. तर त्या शेतकऱ्यांशी असंच मी एकटीच होते. माझ्याबरोबर तर कोण नव्हतं ड्रायव्हर आणि मी. तर आधी त्यांना थोडंसं हे वाटायचं, की म्हणजे ही कशासाठी आली आहे? पुन्हा अशा सेन्सिटिव्ह विषयावरती प्रश्न विचारते, तर तिला सांगायचं का नाही? मग बोलून त्यांना थोडा विश्वास वाटायचा. मग एका ठिकाणी जेव्हा मी गावामध्ये गेले होते, तेव्हा आम्ही सकाळपासून काही न खाताना गेलो होतो, कारण आम्हाला विशिष्ट वेळेला त्यांना भेट करायची होती. मग मग असं करत-करत दुपार झाले, 1 वाजला. मग त्यांनीच विचारलं, की "तुम्ही काही खाणार का?" कारण आजूबाजूला हॉटेल वगैरे काहीच नव्हतं. अगदी छोटं गाव होतं. तर मी तर हो म्हटलं त्यांना, की "हो बाबा जेवायचंय, भूक पण लागली काही खाल्लं नाही सकाळपासून." मग त्यांच्या घरी गेलो, तर अशी एक प्रथा होती त्यांच्याकडे, की जसं आपण एखाद्याला विचारतो ना, की "अरे किती चपात्या खाणार?" किंवा "किती भाकरी?" असा एक अंदाज हां, घ्यायला. हां. तर तसं विचारायचं नाही. ते असं कॉन्स्टंटली आणून वाढत होते गरम-गरम. म्हणजे थांबायचं नाही आणि अच्छा, बरं ती थंड झाली ना, की ते परत घेऊन जायचे. अच्छा, ती नाही खायची अच्छा, पाहुण्यांनी. ती गरम अशी फुललेली जी चपाती किंवा रोटी जी आहे तीच अच्छा. तुम्ही खायची. तर मला इतकं दडपण आलं, की त्या बायका बनवतायत आणि मी खातीये. तर मला असं कसं तरीच व्हायला लागलं. तर मी त्यांना म्हटलं, "बस आता म्हणजे." तर ते म्हणाले, "नहीं, नहीं, ऐसा बोलते ही नहीं है. आपको खाना है और अच्छा, खाना है." बापरे! आणि इतकं म्हणजे प्रेमही लोकांचं अचानक अचानक येतं. मिळून पण मला जातं. सांग तू इतक्या सेन्सिटिव्ह विषयावरती हं. जेव्हा पुस्तक लिहिलं, तर त्याच्यावरती तुला काही लोकांचे किंवा वाचकांचे किंवा कोणाचे सिस्टमचे किंवा हं, हं. विरोधकांचे काही गोष्टी घडल्या का? हो, किंवा नक्की घडल्या. म्हणजे या फेब्रुवारी महिन्यामध्ये विदर्भ लिटरेचर फेस्ट म्हणून एक हं, नॉन हं. फिक्शन जी पुस्तकं आहेत त्यांचं एक बुक फेस्टिव्हल होतं नागपूरमध्ये. तर त्यांनी त्याच्यासाठी मला बोलायला बोलावलं होतं तिथे या पुस्तकाविषयी हं. आणि सगळं ठरलं होतं. तिकीट-बिकीट बुक केलं, हॉटेल त्यांनी बुक केलं होतं आणि तो प्रोग्राम दुसऱ्या दिवशी होता आणि मी आज जाणार तिथे. तर त्यांचा मला सकाळी फोन आला, की एक प्रॉब्लेम झालाय. मी म्हटलं, "काय झालं?" तर त्यांना त्यांच्यावरती प्रेशर आलं ऑर्गनायझेशनवरती, की 4 पुस्तकं त्यातली जी आहेत ती ड्रॉप करा आणि त्या लेखकांना बोलवू नका. त्यातलं अच्छा. एक पुस्तक माझं होतं. हो. तर त्यांनी सांगितलं, की "तुम्ही येऊ शकाल तर आम्ही बुकिंग तर केलंय, पण तुम्हाला बोलायला तिथे आम्ही नाही देऊ शकत" वगैरे. तर मग मला असं वाटलं, की मग जर बोलायचं नाहीये, तर मग आपण बरोबर आहे. कशासाठी तिथे जायचं? तर बरोबर. म्हणून मग मी पण माझं जाणं ड्रॉप केलं. कारण कदाचित हा विषयच असा तर आहे, हा की विषय त्याच्यावरती डेफिनेटली म्हणजे कॉन्ट्रोव्हर्शियल आहे आणि खूप पण सेन्सिटिव्ह त्याच्यामध्ये जो आहे. अभ्यास आहे, तो फॅक्ट आहे ना, म्हणजे ते जास्ती अभ्यास महत्वाचं आहे. आहे, पण अनेकदा लोकं फक्त नावावरनं किंवा फक्त विषयावरनंच त्यांना वादंग माजवायचे हां, वादंग असतात. होतो आणि मूळ पुस्तक वाचून बघायला कोणी जात नाही. बरोबर आहे आणि अशी पुस्तकं वाचली पाहिजेत. आपण अगदी. म्हणजे सत्याच्या जवळ जाणं खूप गरजेचं आहे. खूपच जास्त, खूपच आता जास्त. पत्रकारितेचा हा 2 दशकाचा हं. प्रवास आणि त्याच्यानंतर पुढे काय? सध्या तर मी आता इंडिपेंडेंटली काम करते एका संस्थेसाठी. तर त्या संस्थेच्या बरोबर मी लहान मुलांसाठी काम करणारी संस्था आहे. हं, हं. त्यांच्यासाठी विविध कॅम्पेन बनवणं, त्यांच्या जे वेगवेगळे प्रकल्प आहेत लहान मुलांसाठीचे, तर त्याच्याबद्दल लेख लिहिणं, त्याच्याबद्दल फीचर लिहिणं, थोड्याफार प्रमाणात ट्रेनिंग करणं
अशा पद्धतीने मी त्या संस्थेशी निगडीत आहे. म्हणजे सामाजिक एक काम त्याच्यामधनं आपल्याकडनं होतं. एका संस्थेशी तुम्ही अटॅच राहता आणि प्लस तुमचा जो अनुभव आहे, तो अनुभव पत्रकारितेचा, लिखाणाचा किंवा तुमचे जे ओळखीचे लोकं आहेत, त्यांना ह्या सामाजिक संस्थेशी जोडून घेणं. अशा पद्धतीचं हे, अशा स्वरूपाचं हे काम आहे आणि इंटरेस्टिंग आहे. खूप कारण इंटरेस्टिंग आहे. लहान मुलांचे जे प्रश्न आहेत ते म्हणजे मला सुद्धा बरोबर. ह्यांचं काम करायला लागल्यावरती जाणीव झाली, की लहान मुलांचे प्रश्न किती महत्वाचे असतात. हां, असू शकतात. म्हणजे अगदी शिक्षणापासून, आरोग्यापासून आणि हीच मुलं आहेत जी उद्या आपली भावी पिढी भविष्य असते आहे. किंवा हो. भविष्य असते भारताचं. त्यामुळे त्यांना त्या विशिष्ट वयामध्ये त्यांचे गरजा पूर्ण होणं, त्यांना त्यांचे हक्क मिळणं, हे खूप गरजेचं असतं. आणि त्यांचा एक आवाज बनून कुठेतरी व्यक्त रिप्रेझेंट होणं. होणं, व्यक्त होत राहणं हे हे खूप गरजेचं असतं. असतं. त्यामुळे हे काम करताना नक्कीच एक पत्रकारितेपेक्षा नवीन अनुभव आहे. या सगळ्यात तुझ्या हॉबीज जपायला कसा वेळ मिळतो किंवा काय करतेस त्यासाठी? हॉबीज जपायला म्हणजे मला फिरायला खूप आवडतं, जे मला माझ्या मिळतंच. कामाच्या निमित्ताने मिळतं. टीव्ही बघायला खूप आवडतो. तर ते मी बघतेच म्हणजे काही करून. आता OTT तर आपल्या मोबाईलवरती आहे. त्याच्यामुळे ते बघितलं जातं. मला वाटतं वेळ थोडासा आपल्याला ऍडजस्ट काढावा करावा लागतो, लागतो. पण हां. जे असेल आवड तर आपल्याला काहीतरी करता येतं. करता येतंच. थोडंसं डिसिप्लिन ठेवावा लागतो. एक दिवसाचं एक ठरवून, की बाबा मी यावेळेला हे करणार आहे किंवा यावेळेला जाता असं जाता करणार फक्त आहे. एकच प्रश्न, इतकी वर्ष पॉलिटिकल जर्नलिझम आणि आता तुझं जे मतं त्याच्यावरचा अभ्यास हे बघता तू एक भावी राजकीय नेता होणं आम्हाला बघायला मिळेल का कधी? नाही, नाही. मला राजकीय नेता नक्की नाही व्हायचं. मला पण आत्ताची तुझा जी अनुभव आणि तुझं ह्याच्यातला अभ्यास ह्याच्यात एक चांगला नेता आपल्याला नक्कीच मिळू शकतो असं माझ्या तुझ्याशी मते बोलताना मला जाणवलं. राजकारणाबद्दल लिहिणं आणि नेता होणं ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे लिहिणं हे गमतीचा जास्त भाग. सोपं आहे हो. असं मी म्हणेन. राजकीय नेता होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. खूपच जबाबदारी आहे, जबाबदारीची गोष्ट जबाबदारी आहे. आहे ती. आणि सतत तुम्ही म्हणजे स्कॅनर खाली असल्यासारखं असतं. त्याच्यामध्ये आपली नक्कीच, प्रायव्हसी नक्कीच, काही राहत नाही. नक्कीच, नक्कीच. पण मला ही पत्रकारिताच म्हणजे वेगळ्या पद्धतीने कंटिन्यू करायला नक्की आवडेल. नक्कीच. तू आज खूपच म्हणजे खूप मस्त माहिती दिलीस आणि जे काही तू तुझे अनुभव सांगितलेस किंवा ज्या काही गोष्टी, ज्या काही फॅक्ट्स आणि एक पत्रकार म्हणून तू कशी घडलीस, हे ऐकताना मला स्वतःला खूप मजा आली. मंडळी, आज आपल्या बोला रावजी या चॅनलमध्ये बोल बाई बोल या सेगमेंटसाठी आज आपण श्रुती गणपत्ते या मैत्रिणीशी गप्पा मारल्या. राजकारणामध्ये काय काय घडू शकतं, किती चॅलेंजेस असू शकतात आणि आपल्या कुवतीवरती आपण काय काय करू शकतो, अगदी कुठेही जाऊ शकतो, ह्याची अनुभूती तिच्याशी गप्पा मारताना मिळाली. श्रुती, इकडे आलीस त्याच्याबद्दल पुन्हा एकदा तुझे मनापासून मला थँक्स. बोलवल्याबद्दल आणि हे धन्यवाद. पुस्तक मी नक्की वाचणार आहे. नक्की वाचा. थँक्यू.